आणि यानंतरची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला दिलासा मिळालेला नाही। भिंडेने आपल्या विरोधातला गुन्हा रद्द करत जामिनासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे। होर्डिंग कोसळणं हे ऍक्ट ऑफ गॉड असल्याचा भिंडेने आपल्या याचिकेद्वारे अजब दावा केलेला होता। तसंच परराज्यातनं अटक करताना मुंबई पोलिसांनी कायद्याचं पालन केलेलं नसल्याचा सुद्धा भिंडेने दावा केलेला होता। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, गुन्हा रद्द करण्याची भावेश भिंडेची याचिका हायकोर्टाने आता रद्द केलेली आहे, काय नेमकी माहिती? हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या विरोधात जे लावलेले गुन्हे आहेत ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे आहेत। तो पळालेला होता, तो स्वतःहून शरण आलेला नाहीये, त्याला पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाऊन ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे आरोपीने दावा करणं हे निव्वळ वेळकाढूपणाचं आणि बेजबाबदारपणाचं असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं भावेश भिंडेनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे। या याचिकेत भावेश भिंडेचा दावा होता की होर्डिंग कोसळण्याची जी घटना होती ती ऍक्ट ऑफ गॉड होती। त्या दिवशी सोसाट्याचा वारा होता आणि निसर्ग निर्मित ही दुर्घटना होती। यासाठी आपल्या कंपनीला किंवा आपल्याला जबाबदार धरलं जाऊ नये। त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं जी भावेश भिंडेला अटक केलेली होती दुसऱ्या राज्यातनं, तेव्हा सुद्धा कायद्याचं नीट पालन केलेलं नाहीये। कायदेशीर बाबींची पूर्तता न करता ती अटक दाखवण्यात आली। माध्यमात एक गोष्ट जाहीर करण्यात आली, कोर्टात वेगळी गोष्ट दाखवण्यात आली, असे सुद्धा दावे भावेश भिंडेनं आपल्या याचिकेतनं केले होते। परंतु न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं ही याचिका आणि यातले दावे संपूर्णपणे फेटाळून लावत भावेश भिंडेला कोणताही दिलासा देण्यास नकार दिलाय। तर दुसरीकडे याच प्रकरणातला एक अन्य आरोपी अरशद खान याच्या विरोधात आता मुंबई सत्र न्यायालयानं लुकआउट नोटीस जाहीर केली आहे। हा अरशद खान कोण आहे तर तो कैसर खालिद यांच्या बायकोच्या एका कंपनीतला व्यावसायिक भागीदार आहे। त्याला परवानग्या घेण्यासाठी भावेश भिंडेच्या कंपनीमार्फत 1 कोटी रुपये दिल्याचे पुरावे चौकशीतनं समोर आले आहेत। मात्र हा आरोपी पहिल्या दिवसापासून पसार आहे, तो फरार आहे। त्यामुळे त्याच्या विरोधात आता कोर्टानं लुकआउट नोटीस जारी केली आहे। त्यामुळे एकंदरीत घाटकोपर दुर्घटनेतले जे काही आरोपी आहेत ज्यांच्यावर या दुर्घटनेची जबाबदारी होती परंतु त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, अशा लोकांच्या अडचणी आता येत्या काळात आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजिंक्य, ठीक आहे अमेय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।